नेम है वह यहाँ नेम है वह जीव का है। स्वर्गदूत जे भेटा जाना है बेरा जाना है तो ही ना है जीवितों की तो यीशु मसीह क्या देवदूतांद्वारे साबित केले या तुम्हारे द्वारा का की यहाँ किया चमत्कार विरामी दियो यानो आणि आम्हाला जी 28 अध्याय काढून आणि त्या पहिला वचनाने वाचली 5 वचनापर्यंत आणि 6 वचनानंतर सुपातानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच आठवड्याच्या पहिला दिवस उजाडताच मग्दलिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहावयास आल्या त्यानं विचार किया हजारों लोग आते हैं हमारे हजारों लोग आते हैं उत्तम अपने करते हैं चमत्कार भी लोग ना जीवना मान काम दुखी लाचारी आले मांगले हुंडे देते उत्तमाला लोकांना अनुकरण या भोजन है तो भोजन एक किलो पर 5000 लोकांना कामे किलो 4000 लोकांना कामे आणि उत्तमाला लोकांना मैंने फक्त या भले पहाटेस केलं गेलं आहे मरिया व दुसरी मरिया या कबर पाहावयास गेल्या कबर वगैरे की हा त्यानु आणि या ठिकाणी काय लिहिलं आहे तेव्हा पहा मोठा भूमिकंप झाला कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तीवर तो बसला प्रियांनो जो सिक्को मजबूत केला तो आपलं आहे का सिक्को मानला तो त्या डोकरा आपलं आहे का एक भयंकर एहिना साकड दंता की त्या ठिकाणी केनो खोली में सके केनो होटल में सके एही तो एक सिक्को मारीने त्या कबरान ठेवला कहा का शिष्य लोग हा त्या शिष्य लोग सोयले विचार आणि आपली जीवनाची धोका करा परंतु प्रियांनो परमेश्वर दूत आलो आहे आणि त्या परमेश्वर दूत त्या ठिकाणी कबर ठेवली गेली आणि त्या कबराही ठेवली स्वर्गदूत म्हणतो आहे आणि त्या ठिकाणी तो प्रभू दूत आहे तो म्हणतो आहे उठियो भोरकाने आणि त्यांनी येऊन घोडा एकीकडे लोटला व तीवर तो बसला आणि त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते त्याच्या भयाने पहारेकडे थर कापले व मृत पाय झाले म्हणजे बेशुद्ध भी किया त्या जो एक विजेसारखं चमक आलं त्या नावाचा खूप मोठा की गाजी उठे विजा चमकून त्या नंतर गाजी उठे इनको भयंकर वीज चमकी आणि भयंकर एक आवाज भयंकर समर्थ त्या ठिकाणी त्याला या परमात्म्याची शुभ्र वस्त्रे आणि त्यांच्या भयानक महानेकरी पत्थर कापले व मृत्यूप्राय झाले आणि देवदूताने त्या स्त्रियास म्हटले भिवू नका हल्ली पहाटेच्या वरच्या इमारती त्या ठिकाणी पहाटेच त्या गेल्या आहेत कचरा गेलेला आहे काम कमराने नाही वेद महिने तर त्या त्या देवा दूतांनी यावी इहामा वधस्तंभावर ठेवलेल्या येशूचा शोध तुम्ही करीत आहात वधस्तंभावर ठेवलेला येशू तुम्हा बोध काढलेले नाही हे मला ठाऊक आहे हे तीन मालूम की देवदूती या मरिया मग्दलिया आणि ती मरिया तीही ते देवदूत काढले विचार कर त्या धन्य त्या स्त्रिया धन्य त्या बोलिया का तीही देवा दूता दर्शन दे रही देव तेरी नहीं आतो ईश्वर तेरी नहीं आतो और क्या ठिकाणी तो कहा नहीं आतो तो जीवित वेगा आणि त्या ठिकाणी दूध त्या कबराय बोलतो आहे याच्या अर्थ जो केनो आलेला इमान आणि संदेश या पुलिस इनका तुम्हा मन मालूम है का तुम्हा यीशु को दिलेला या ठिकाणी मध्ये 6 वचन आहे तो येथे नाही तो येथे नाही तो ही ना
आणि कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या तो निजला होता ते हे स्थळ पहा. ते हे स्थळ पहा. यहाँ दुकान यहाँ काय किया दिसतील का येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या तो निजला होता ते हे स्थळ पहा. आणि तो स्थळ ती कबर ती बोलते पाहिजे. यानं धन्यवाद आजच्या परिस्थितीनुसार जी एदनवाडी जी बोलणी हल खातो आणि दुसरा केली यानं आपल्याची एक स्त्री आहे. ती स्त्री एक बाई विश्वास योग्य भय रहित विश्वास योग्य भय रहित आणि त्याबद्दल प्रेम, त्याबद्दल भीक, यापे विश्वास आणि या धैर्याची असल्यानं वेगळी तर ही विजा कोणी संख्या झाली कोणी संख्या का त्यानं परमेश्वराने पहिल्यापासून तेव्हा एक अनुग्रह ती कोणी केला आणि एक ठिकाणी जी कोणी जेव्हा अनुग्रह तो जी कोणी जाती मायाती जी कोणी विश्वास घेतली आणि ज्या पुरुषांनी आत्माच्या कोणी रोडल्या त्याच कोणी हा रोडल्या त्याच कोणी कबरला गेली. प्रियानो त्या तीच कोणी आत्माच्या परमेश्वर ख्रिस्ताचा जो शरीर आहे त्या शरीराला लेदला कपन केला तो त्या होईल गेली. प्रियानो परमेश्वरा दुकान या साक्षी ती साक्षी त्या उडाली आहे आणि सर्वजणांना आहे आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यास सांगा आणि जा आणि मग त्या शिष्याला की द्या तो मेलेल्यातून उठला तो बोलाने उठलो आहे. पहा तो तुमच्या आधी गालिलात जात आहे आणि तो गालिलात जायला पाहिजे तुम्हाला ना येथे तो तुमच्या दृष्टीत पडेल. तो तुम्हाला तो दृष्टी पडी पहा मी तुम्हाला सांगितले आहे. आणि तुम्हाला पादू तुम्हाला प्रियानो आणि या स्त्रिया त्या स्त्रिया भीतीने तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्याचे वर्तमान सांगावयास धावत गेल्या. हालेलुया. प्रियानो विचार क्या कबरा गेली आहे आणि तिने हाऊस की पडली हाऊस पडली हर्षित की आता है क्या शिष्याला हाती क्या पहिलो दर्शन देखाना पहिलो एक सुवाचा आहे पहिलो एक कबरने जाईन यीशु दर्शन आहे पहिला कबरने जाईन यीशु बेनाया पहिला कबरने जाईन दुकान तिमीले देखाया या पहिली खाली कबर ती सही ती खाली कबरी ते पत्र दुकान रे या खाली या दुकानवाले तुम्ही पातळी पहिली साक्षी आहे पहिली जी देवा कोट आहे ती शिष्याना जाईन त्या काय परमेश्वरा दर्शनाप्रमाणे ही बोली केली काय त्या धन्य बोलना यानं म्हणून विचार त्यांना पुन्हा तेव्हा काही समजलं कोणी प्रार्थना देत आहे. हालेलुया. हमारी विधवा बाई बदल में विधवा बाई देवाना प्रार्थना देवाना कष्ट अन्नाबाई देवाना कष्ट केली आणि सिपाही रात्री परमेश्वराला कष्ट केली. एस्तर राणी है देवाला रात्री कष्ट केली. त्यांना मुलीची काही इंडिया कोणी आहे नामी અને રૂત પરમેશ્વરના નમ્ર પ્રેમ જ્યાં બોય હા દેવાના નમ્ર બની ગયા ઈહાન પરમેશ્વરે ઉઠાવે અને એક સાક્ષી પકી પવિત્ર શાસ્ત્ર અંદર દેખાડા हमें से बनका मात्र पुस्तक का 16 है भी हमें से का तो इन्हीं तो उठी भी हो तो इन्हीं ना वो जीव का है यहाँ नहीं है तो जीव तो है तो जीवंत झाला आहे इथं नाही आहे. मात्र पुस्तक 16 अध्याय 6 वचन तो त्यांना म्हणाला चकित होऊ नका. तो त्यांना म्हणाला चकित होऊ नका. वधस्तंभावर केलेल्या येशू नासरेतकराचा वधस्तंभावर केलेल्या नासरेत येशू ख्रिस्ताचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे तो येते नाही. त्याला ठेवले होते ती जागा पहा. या ठिकाणी
मरिया, याकोबाची आई मरिया व सोलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंधद्रव्य विकत घेतली. प्रियांनो, ही मरिया मगदलेनी आणि ही मरिया ज्या ठिकाणी ओपर गेल्या ना, तो दुसरी ती गोष्ट आहे, तो केलं आहे. सपात गेल्यानंतर मगदलेनी मरिया आणि याकोबाची आई मरिया व सोलोमे यांनी तिकडे जाऊन त्यांना सुगंध द्रव्य लावण्यासाठी सुगंध द्रव्य लीन केले आहे. पहिला समुद्र आहे का जो मृत्यू देव याला आपण का सुगंध द्रव्य त्या ठिकाणी आणि ज्या सुगंध द्रव्य लीन त्या कपडाने केले आहे. यानं सुगंध द्रव्य म्हणजे काय साधी गोष्ट नाही. इत्र आणि त्या सुगंधी उत्तम पोषण एस्तो लेता बेरी त्यानो आते केले आहे. त्याचे मार्गाला पहिलं दिवस भले पाटे सूर्योदय देव समयंतर कबरा गेली आहे. आपल्या किमान एक रुपया आपल्या कबरा नाही आहे जमाल किनारे आपण का तो कबरा तो एक बाजू केला तो आणि त्याने वर पाहिले तो पुन्हा एकीकडे केला आहे. असे त्याच्या दृष्टीत म्हणले तो ती तर फारच मोठी होती. मग आत या तर पहिल्या मरिया मगदलेनी आणि मरिया गेली आहे. ही वृत्ती पडलो आहे आणि तो दूध पडलो आहे. या ठिकाणी जहा तो आहे ती कबर घ्या परंतु या ठिकाणी तो खाली कबर नाही. कबर माज गेली आहे आणि माज जाय. मग कबरेच्या आत त्या गेल्या तेव्हा पांढरा गड्डा आणलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला प्रियांनो, त्या डायरेक्ट कबरामध्ये गेले आहे आणि तो एक दूध पडतो आहे. एक तरुण आत्मा एक दूध पडतो आहे आणि तो अखेरीना चकित होऊ नका. परस्तंभावर केलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे. तो येथे नाही. त्याला जेवढे होते ती जागा पहा. पहिलीच्या वेळेला ज्या भूमी तिने मी त्या प्रकार येथे होता तो येथे तो नाही. त्याची कबर आहे तुम्ही पाहू घ्या. परमेश्वर दूताने ती संदेश देतात आणि या ठिकाणी काय म्हणतात आणि त्या ठिकाणी काय देऊ जा आणि तुम्हा शिष्याला का आणि तो दूत काय ते जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा जो तुमच्या पुढे गालिलात जात आहे. तो पुढे गालिलात जात आहे. त्याने तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. प्रियांनो, इनकी भी कृपा है का तुम्हा शिष्यांची आज्ञा पेत्र सांगितलं. काही ठिकाणी गेल्या आपला मरियम मगदलेनी दुसरी मरियम क्या म्हणते काय का तुम्हा हे गालिलाम जा शिष्यांना का. प्रियांनो, ही पेत्र साधना आणि नंतर आम्हाला ती लुका 24 अध्याय आणि 24 अध्याय 6 पहिला वचन आणि आठवड्या पहिलं ही आणि पहिले पहाटेस आणि सुगंधी इतर हाय तो तयार केला तो आणि कबराने आले नाही. परिधान केलेले दोन पुरुष तिने एकेका तो पत्नी देव पुरुष आहे. देव म्हणजे परमेश्वर देवदूत आहे. देखो आणि दो पुरुष धरते वस्त्र पहनते हुए आणि नवीन या मुकुल उपरी या लागलो आहे आणि या एक तोराची आणि दो दिलेले आपल्याला मुकुला करिए आणि हा क्या क्यों
ही आहे का जीवता मोला तुम्हाला ओळखल्या तो ही ना आहे तो जीवतो कियो स्मरण किया अंगरीला में तुम्हारा आत्मा आत्मा अवश्य भाई अंतिया एक पुरुष के मनुष्य पुत्र है तो दे लो जाए पुरुषाला चढ़ा जाए आणि तिसरो दिनी जीवतो होते इनकी आणि त्या प्रेमान ती कोठे खाना माली कधी कधी मागे ने आपली कोठ भिरा आहे और आपली कोठ भिरा आहे परंतु पासे ध्याना माले या जे बोलना ही ले जातो मन आपला आपलो मनुष्य पुत्र तेरा मामी पुरुषा खाना मामी आणि तिसरे दिनी तो जीवतो की त्यांची आत्मन किया त्यानं तो शब्द आत्मन आलो धन्यवाद हूँ क्या बोलना क्या बोलना है तेरा ने चौदह चुना तेरा ने चौदह तेरा चौदह आणि त्या क्षणी आपल्याची बेन ज्या यात्रे करू आता रस्त्यावर जाणार आता अमाऊंट कंपनीने जाता आता त्या ठिकाणी बेन शिष्यांना दर्शन द्यावा त्याला मध्ये मध्ये आम्हाला जाने मामले या जाने महाल वेदी को ठाटो जाने महाल या काम में जो ठाकता रहता और तीसरे दिन या बेसी से है या बेसी से जाता वाके जाता यहाँ बीच में यीशु आलो और यीशु आलो यहाँ दोआ बंद था आत्मिक दोआ म्हणजे दोआ बंद था और यहाँ मनुष्य देखा है और क्या टाइम का हमारे वचन तेरा ने त्या दिवशी त्यांच्यापैकी दोघे जण यरूशलेम पासून सुमारे 4 कोसावरी 4 यरूशलेम चार कोस नाही अमाउस नावाच्या गावाला चालले होते ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी या घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते त्या घडल्या होत्या घडले असे झाले की हे संभाषण आणि चर्चा केत असताना येशू स्वतः जवळ येऊन येशू स्वतः बाहेर आली त्यांच्याबरोबर चालू लागला प्रिया विचारत्या या गोष्टीला मनात केला केला मेरी गोष्ट केला जाताना तेव्हा मध्ये प्रभू येशू मसीह आला आहे आणि तो तिहारी संत मानला काय परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून या ओळखाने गेले म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात तेव्हा डोळा काय जणू बंद केला था त्याने त्यांना म्हटले तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात ज्या तुम्ही चालता ज्या एकमेकांना तुम्ही मुख्य केले ना त्या कोणत्या त्या कोणत्या तेव्हा ते लालमुख होऊन उभे राहिले आणि लालमुख उभे राहून म्हणाले मग त्यांच्यातील कैफा नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले की अलीकडे यरूशलेम अलीकडे घडलेल्या गोष्टी पाऊस नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात तुम्हाला मालूम नाही का तुम्हाला एकलाच प्रवासी नाही का विचार किया त्या वेळ शिष्य होता धन्य वेळी त्या बोलना त्या घबरायलेले आहे त्या कोणत्या धन्य वेळी आणि या वेळेच्या शिष्य आहे त्यानं जाता जाता तिहा आज येशू कोट्या केले होता धन्य त्या शिष्य लोकांनी आणि या जीवना एक देवाबद्दल प्रेम देवाबद्दल प्रेम देवाबद्दल माया देवाबद्दल विश्वास देवाबद्दल आपुलकी देवा सहवास संबंधला देवा एक नाव देणारा आणि त्या प्रेमाला जाता जाता त्या कोट्या येशू मसीह तिहा मिसले आणि तो त्यांना म्हणाला असल्या गोष्टी त्यांनी म्हटले नासरेतकर येशू विषयीच्या तो देवाच्या आणि सर्व लोकांच्या दृष्टीस कृतीने पराक्रमी संदेशा होता या गुड साक्ष या लागता येशू विषयी या अकेला आहे तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत आता देवा आणि लोकांना दृष्टी वृत्तीने आणि युक्तीने पराक्रमी संदेश होता आता संदेश टाका तो संदेश तो
लोकांची बी दृष्टीची देवा दृष्टीची बी आणि कृतीची आणि मुक्तीची परंपराची संदेश आणि त्याला मुख्य याजकांनी मुख्य याजक आहे व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षा खातर पकडून वधस्तंभावर ठेवले. परंतु इस्रायलची मुक्ती करणारा इस्रायलला मुक्ती देणारो तो हात अशी आमची आशा होती. तोच हात तो कहेगी आम्हा आशा आहे. देखा देवादूत येशूदूत तिला साक्षी त्याग दिलेला आहे. विचार किया तर देव को तो खुश होने वाले यीशु को तो खुश होने वाले आहे. शिवाय ह्या सर्व गोष्टी झाल्याला आज तिसरा दिवस आहे. आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटे गेल्या होत्या. मोठ्या पहाटेच ती हा साक्षी ती सूर दिलेला आहे. मोठ्या पहाटेच त्या स्त्रिया गेल्या त्या कोणाय त्यांनी तर आम्हाला थक्कच केले आणि ती हा आम्हाला थक्कच केले. आम्ही खुशीची आनंदाची आणि हृदय जाणलेली कदाच होते जाणलेली आणि त्या शिष्याला ती आठवण आहे. त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. आणि त्या शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की तेव्हा आम्ही नाही क्या क्यों आम्हाला देवदूताचे दर्शन झाले. आम्हाला देवदूता दर्शन मिळालं आहे. व देवदूताने सांगितले की देवदूत आहे मान आग्रह आहे की त्या स्त्रिया त्या मौन नामेने वेद शिष्य आहे त्या शिष्या त्या येशूला केलेला आहे. देवदूताने सांगितले की देवदूत आहे आज्ञा तो जिवंत आहे. तो जिवंत आहे. मग आमच्याबरोबर जे होते त्यापैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले. तो त्यांना दिसला नाही. प्रियांनो आम्हाला या गोष्टी साक्ष देतात जाता क्या पाय आपल्याला खूप लागली त्या तेव्हा मांडो काय त्या मांडो हाय तो या जीवात देखील हातान विश्व सिद्धांत हे या विमानात या विमानात तो आनंद लागले होती खुश लागले आम्हा आज देव आलो हमारे देव मानो नामो ज्ञानो ने बराबर विश्वास देवाला नमी किया नमी जाने को धन्यवाद दिया या तो का धन्यवाद देती या महिमा या आदर या सम्मान हमें दिया तीन जाग्या में भी यो का ज्या कबरना के हाय ती हाल तो ना हाय जगह हाय ती हाल देखा बोला धन्यवाद जी का तो आदर योग्य देव आम्हा बीच में दिया महिमा प्रगट होते म्हणजे प्रभू यीशु ख्रिस्ता पुरुषांना विषयी काही तर्क आहे काही पूर्ण आहे ते आहे ते पवित्र वाचनात साबिती केली या कोणते साबिती केली काढणार त्यानं आम्ही कबर खाली आती आणि लोक तर्क केला कदाचित यीशु या ठिकाणी केला त्या शव आहे तो कबरामध्ये शरीर आहे तो कदाचित त्या चोरी आहे. दुसरी गोष्ट आपण आहे कैफा आणि या चेला आहे त्या साक्षी देता लोक हा तर्क आहे चेला आपणाचा फोटो आपण का ही खोट आहे ही गुन्हा आहे आणि ही योग्य नाही बरोबर नाही आपणाला वेळामध्ये येत्या 4 गोष्टी आहे या 4 गोष्टी एक चुकीचं प्रमाण देखाडा खातर योजना बनवली. परंतु आपण तीसरी गोष्ट है 500 अधिक लोक प्रभु यीशु मसीह देखायो आणि त्या 500 अधिक लोक या साक्षी देते. प्रियांनो आम्हाला चौथी गोष्ट है हम मसीह यीशु हम साक्षी देणारा हजारो लोक है हजारो सारा महीने में आपण या साक्षी यीशु ख्रिस्त जीवित आहे तो साबित केल्याकडे आम्हाला थे पहिला क्रमांक याचं उत्तर आहे या 4 गोष्टी उत्तर आहे आम्हा या गलती ग्रास 15वा अध्यायामध्ये आणि 15वा अध्याय 12 वचनाने तर आम्हा 18 वचनापर्यंत आम्हा एक आयात वचन वाचून आपल्याला प्रथम 12 आणि 13 वचन वाचून आणि कानुबाने पहिला क्रमांक पहिला क्रमांक आणि या 15वा अध्याय 15वा अध्याय अंदर हमें भी पवित्र ख्रिस्त मुद्दा माते उठ्यो से
झालं कारण ती करा पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आम्हाला मराठी आता ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे. आता ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे. त्यानं ख्रिस्त मनामध्ये जीवन उठवून गेलो आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे. आणि ती त्याविषयी घोषणा दिलेली आहे. तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही मेलेला लोक हा पुरुषांना असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे? आणि इन पुस्तक लोक आत्महत्या कुमारने आपला दिला काय जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर जर मोना लोक हा पुरुषांना तर ख्रिस्तही उठविला गेला नाही. आणि ख्रिस्तवी उठलो नाही गेलो आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर ख्रिस्त उठविलो नाही गेलो का आमची घोषणा व्यर्थ आम्हा घोषणा व्यर्थ त्यानं ख्रिस्त जर उठवलो नाही गेलो तर आम्हा घोषणा व्यर्थ आम्हा 14 वचनात आम्हाला पुरुषांना जो प्रचार आहे तो प्रचार आम्हा मूर्खपणा भविष्य येशू ख्रिस्त जीवतोने उठलो आम्हा सुवार्ता येशू ख्रिस्त जीवतोने उठलो आम्हा या ठिकाणी आम्ही शकतो येशू ख्रिस्त जीवतोने उठलो तर आम्हा त्या आम्ही गेलो येशू ख्रिस्त जीवतोने उठलो आम्हा त्या साक्षी देऊ शकतो येशू ख्रिस्त जीवतोने उठलो तर आम्हा पापाक्षमा नाही मिळते त्या आम्हाला या ठिकाणी 14 वचनात आम्हाला 14 वचनात वाचन करते आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ आमची घोषणा आमचा सुवार्ता सांगणे आमच्या सुवार्ता सांगणे व्यर्थ हालेलुया नंतर आम्हाला 14 वचनामध्ये आम्हा घोषणा व्यर्थ आहे आणि आम्हा विश्वास व्यर्थ आहे चला व तुमचा विश्वास व्यर्थ तुमचा विश्वास व्यर्थ त्याला पहिली गोष्ट आम्हाला पुरुषां म्हणजे आम्हा वेदने प्रवेशू करती आम्हा सुवार्ता केली सुवार्ता केली आहे घोषणा केली आहे नाही येशू जीवित होता यानं वचनामध्ये या ठिकाणी तर 15 वचनामध्ये येशू ख्रिस्त जीवितोने मृत्यू तर आम्हा या प्रचार केलो आणि देवा संबंधाने मोठे साक्षी असे ठरलो मोठे साक्षी असे ठरलो कारण देवा संबंधाने आम्ही अशी साक्षी दिली की त्याने ख्रिस्ताला उठविले पण मेलेले उठले जात नाही मेलेले उठविले जात नाही तर मग त्याने त्याला उठविले नाही आणि त्याला उठविले जो आम्हा प्रसार केले जो आम्हा सुवार्ता केली जर ख्रिस्त जीवतोने उठतो तर आम्हा प्रचार केलो उठतो याला हिंदी बात येऊन जो ईश्वर मसीह जीवित उठलो आहे आणि 16 वचन आखरी 16 वचन कारण मेलेले उठविले जात नसतील तर मेलेले उठविले जात नसतील तर ख्रिस्तही उठविला गेला नाही ख्रिस्त उठविला गेला नाही आणि 17 वचनामध्ये आहे आणि केलो पापी आत्मा करतो दूर नाही जातो तर पापी लोकांना सुटका नाही मिळतो पापी माणूस विश्वास नाही केलो आणि ख्रिस्त उठविला गेला नसेल तर ख्रिस्त उठविले गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ तुम्ही अजून आपल्या पापातच आहात तुम्ही आपल्या पापात जाणार त्यानं जर ख्रिस्त उठून नाही गेलो असतो तर तुम्हा पापांना क्षमा नाही म्हणजे समावेश सोडला येशू ख्रिस्त आहे संकी डाकू आहे चोर आहे कर्मी केणारा पेन लोक आहे यामध्ये एकाही देवाला कबुली केलं पाप कबुली केलं गेलं कृत्य कबुली केलं गेलं व्यवहार कबुली केलं जीना मेले गोष्टी कबुली केल्या आणि याच किमान पियाई प्रभू ख्रिस्ताच्या क्रूसाने पियाले पाप क्षमा दिली आज तुम्हारी प्रियानो एक पापी महा पाप क्षमा बेटी नहीं प्रियानो जुना जनानंतर आपण हे पाप क्षमा खातो पाप प्रायश्चित खातो बलिदान छोड़े આપણે કા રીનો કોકડો બલનો પાવનો આને આપણે કા લહાન પશુ પક્ષી છોડા માટે આ મનુષ્ય પાપ ક્ષમા કેરા તેનો વધારા येशू द्वारे मनुष्य पाप दूर राखतो जर हम इबादत वचन आपण आणि ख्रिस्त उठविला गेला नसेल ख्रिस्त उठविला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ तुम्ही अजून आपल्या पापातच आहात तुम्ही आपल्या पापात प्रभू ख्रिस्त जर उठून नाही गेलो असतो तर आम्हा पापामध्ये येशू ख्रिस्त उठून गेला आहे आम्हाला चाली आहे
विश्वास आहे आम्हाला कारण वेसी 18 वचन प्रभु यीशु मसीह जर मोय जाय आमा नास आमा जर नास केलो आमा मोरा की तर आमा यीशु ख्रिस्ता पर विश्वास केही केते आणि आमा नास केलो आमा केही केते वचन 18 वचन आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेताते आणि जे ख्रिस्तामध्ये महानिद्रा म्हणजे ज्या मोईलेला लोक हाय त्यांचाही नाश झाला आहे त्यांचाही नाश झाला आहे आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असतो आणि 19 वचनामागून आहे येशू मसीह संसारामागून आहे का या दैवीय लोक हाय यावर दया करा आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असतो आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण नाकार आहोत यांना जनांच्या विश्वास करणारे देवाला क्षमा पाप क्षमा मागणे नम्रतेची कैना जीवन आशीष मागून खातो और पवित्र देवा अपना जीवन समर्पण की साम भगवान नम्र दिल को करे देवाला नम्र दिल को करे चोर टुटाव है और नम्र दिल बनियो देवा का क्षमा के तेरा कबूल किया क्या जीवनामध्ये वेळे होते त्याने कबूल किया कबूल की देवाला या प्रोग्राम धन्यवाद जी या ठिकाणामध्ये त्यांनी लाजरा प्रभू मसीह जीवित केलं आणि विधवा कोयराल प्रभू मसीह जीवित केलं 12 वर्षा एक कोयरा तिथे जीवित केली आहे एली आहे आपला का एक मुर्दा त्या जीवित केलं आहे पौलुस आहे एक पौलुसाद्वारे जीवित केलं आहे अंग्रेजी पेट्रोसद्वारे जीवित केलं आहे एलिशा 8 कहां द्वारे एलिशा 8 के आगे 3 आते या ठिकाणी आपल्याला जो मानव बुद्धला तो जीवित होऊन गेला जे एलिशा आत्मारी जे अब्राहम आली जे महाले आत्मायका वाटो बोला महा तो जीवित होऊन गेला परमेश्वर वचना के एक साबिती आहे या पद्धतीने या जीवित वेळ प्रोग्राम धन्यवाद देते आपले सम्मान देते यानो मगे ते मूसाद्वारे परमेश्वर ने महान काम किया अब्राहमद्वारे महान परमेश्वर ने काम किया याकूबद्वारे महान काम किया इसहाकद्वारे काम किया आणि विशुद्ध लोकांद्वारे परमेश्वर ने काम केलं आहे धन्यवाद जी आपल्याला सम्मान देते त्या परमेश्वरा एक महान योजना जीवनामध्ये त्यानं पुढे पासारुया नाजी परत पुरुषांना बरा आणि काय तो प्रभू येशू ख्रिस्त पुरुषांना महत्त्वपूर्ण 10 अनोख्या अतुल्य ज्या कारण आहे तो पुरुषांना महत्त्व आहे त्याची 10 आहे यानं साबिती है सच्चाई है हमें थे गलत क्रॉस बात चार है प्रभु यीशु ख्रिस्त धर्मी लोकांना खातो लोकांचे है धर्मी परमेश्वर दे यीशु मसीह पुरुषान मतलब है का आमा परमेश्वर आज्ञा आमा धर्मी होना खातो तो सिद्ध केला आमा माने मनुष्य है त्या धर्मी बने या खातो वाचून रोमकारा 4 અને 25 રોમકારા 6 અને 9 આમાં અપરાધ ખાતો તો તી દેવામાં આવ્યો આમાં ધર્મી ઠરવા ખાતો તો જીવતો ઉતરવા અને दुसरी गोष्ट आहे 7 अध्याय 9 जणांना आहे तो आमा खातो राखला आहे का मोताल हारी देत आहे मोताल हारी देत आहे ये आमा जात है प्रभु यीशु मसीह मोला मैंने जीव तो थी आणि तो मनामध्ये त्याच्या नंतर मृत्यू प्रभुत्व ने देणाऱ्या प्रभु यीशु मसीह मोला मैंने जीव तो थी आणि आम्हाला मालूम आहे की आम्हाला धर्मी ठरवा खातो तो घोषित केला आहे नंतर आम्ही पहिला दुसरा करंती 4 अध्याय 14 वचनामध्ये आहे प्रभु यीशु मसीह पुरुषांना मतलब आहे का विश्वासी बाधा विश्वासी यीशु मसीह ने अपना का एक वर्ती केले आहे या पुरुषांना की बातें विश्वासी एक बन गेला दुसरा करंती या 14 अध्याय 14 वचन
हे आम्हाला ठाऊक आहे हे आम्हाला ठाऊक आहे की ज्याने प्रभू येशूला उठविले ज्याने प्रभू येशू मसीहला उठविले तो येशू बरोबर आम्हालाही उठवील तो येशू प्रभू आम्हालाही उठवील व तुमच्या बरोबर सादर करील आणि आम्हाला सादर हिंदी भाषा में करता है क्योंकि हम जानते हैं कि प्रभु यीशु को जिलाया जिसने आने तो आमा यीशु हानिला बोले तो आमा जिंतो क्या प्रभु यीशु मसीह हिंदुस्तान में बोल रहा है धर्मी करालो आम्हाला मोठा धार्मिक निर्णय आम्हाला एक बने विश्वासी होता एक बने आम्हाला तो काय केलं आणि चौथी गोष्ट आहे आम्हा यशया 53 अध्यायात आपण प्रभु यीशु मसीह हिंदुस्तान वचन है नो सच्चाई आणि सच्चाई तो साबित सच्चाई साबित केली आम्हा 53 मध्ये काल आम्हाला यसके यानो या ठिकाणी त्याले दावना देवा माने पटना मान देवा मानो या सेना मानो आम्हा दुःख कष्ट तो या मान दुःख मानो प्रियानो याले आम्हा निंदलेला आणि त्याले आत्माका यादी परिचित इंदो केनो वेने इंदो आत्माका अधिकारी लोग ने राजा ने आत्माका मान ने इनकी अवस्था की जीवनामध्ये प्रियानो परंतु त्या साबिती की देखाना आणि ती साबिती आत्माका आम्हा जीवनात आम्हा या सच्चाई साबिती की देखाडी आचला प्रियानो आणि बाकी गोष्ट आम्हाला ते तर प्रिया करती 15 अध्याय 1 ते 4 नामांमध्ये या सुसमाचार आम्हा सच्चाई वो गाना दिया अंतिया गाना मानो पवित्र शास्त्रानुसार तो तीसरे दिन तो जीवित वीडियो आणि या कारणाने आणि बाकी को तुम्हाला आम्ही दिली आहे पवित्र शास्त्र के वचन के अनुसार बापा का तो मोय कियो वो गरा मानो पवित्र शास्त्र के अनुसार तो तीसरे दिन को प्रियानो सुसमान साधा सत्य प्रकट किया का तो प्रभु यीशु मसीह आत्मा का या इंडिया मानो गरा मानो तीसरे दिन तो उठियो तीसरे दिन तो उठियो आणि तीसरी बार का आम्हाला सत्य प्रकट किया का तो प्रभु यीशु मसीह नामाने जीवन सारी गोष्ट आम्हाला इथे प्रभु यीशु मसीह मुसाफिर नामायका दुसरा एक येथे एक दुसरे कोण आहे तो सांगते रोमकरास 1 अध्याय 4 रोमकरास 1 अध्याय 4 का एक दुसरे कोण की या साबिती की दिखाले पिता एक दुसरे कोण आहे की या साबिती की दिखाले और पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने व देवत्वाची मुक्ती तो देवदृष्ट्या दावीद वंशात जन्मला व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाद्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला आणि देवा पुत्र एक निश्चित ठरले ज्या दावीदा वंशाने जन्म आलो तो पवित्र आहे की आत्मा की दृष्टी की आणि तो मृताने तो पुनरुत्थान द्वारा पराक्रमाने तो देवा पुत्र आत्माने का तो निश्चित ठरला देवचना के या पुनरुत्थानाची एक पुत्र आहे तो निश्चित ठरले आणि साती गोष्ट आहे आम्हा वेदिक रेसिप्ट दोन तो देवाच्या भाव संकल्पानुसार व पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्माच्या हातांनी वधस्तंभावर गिळून मारले प्रियांनो या पवित्र आत्माद्वारे आत्माने का तो एक सामर्थ्य की प्रियांनो त्या जरा क्रूसापे छोड़ा मानव आणि क्रूसापे छोड़ी या उस यीशु को
अधर्मीय आत्मा की क्रूसा पे मारा गया। यीशु ईमानदारी की जीव अभी कुछ का मैं पहला तीन चार वचन या पुरुष सना की यीशु मसीह पुरुष सना की एक जीवित आज्ञा प्रदान की जाती है। एक जीवित आज्ञा क्या प्रदान की जाती है। आणि वाचू आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव प्रभू यीशु ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवाद असतो। पित्याला धन्यवाद असतो। जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी जिवंत आशा मन प्राप्त होईल खातर आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वचन मिळण्यासाठी अक्षय वचन मिळा खातर त्याने आपल्या महादयेनुसार ते आपो महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे येशू ख्रिस्ता मृतातून पुनरुत्थानाद्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला। आम्हाला पुन्हा जन्म दिला। त्या पुनरुत्थानाने आम्हाला नवीन जन्म दिला। आम्हाला नवीन आज्ञा प्रदान केली आहे आणि त्या जीवता परमेश्वराने आम्हाला सामील केलेली आहे। आणि नवी गोष्ट आम्हाला पेरला की 15 ते 20 वर्षांपासून पेरला की 15 ते 20 वर्षांपासून तरी पण ख्रिस्त मेलेल्याला पृथ्वीला गेला आहे। ख्रिस्त मोलाने उठून गेला आहे। तो महानिद्रा घेणाऱ्याचे प्रथम फळ असा आहे। तो महानिद्रा घेणाऱ्याचे प्रथम फळ आहे। ज्या महानिद्रा लोकली आहे तेव्हा प्रथम फळ म्हणून कहा प्रभू दुसरा आगमन आली त्या ठिकाणी पहिला मोला लोकांच्या जीवता होता। नंतर जीवता लोकांच्या समोर आला। त्यानं अकस्मात नवेलाने आम्ही त्यानं या दोन वेळेची तर एक पेनी महान जुगल्याने त्याने एक लेवायचा एक विचार कोर्टीने दोनाला बोलना एक लेवायचा एक उठावायचा आणि त्यानं खेटा पेन माने काम केले त्याने एक गाय घरी जाय आणि उठावायचा। प्रियांनो आम्ही का लेन चालवणारे मोटर चालवणारे पटपटी चालवणारे 3 व्हीलर 4 व्हीलर चालवणारे कदाचित त्या ड्रायव्हरने प्रियांनो तो ड्रायव्हर तर त्या देहादी प्रभू दुसरा आगमनात एक आहे। दुसरा आगमनात ही विमानाला अपघात वेळी जहाजा अपघात वेळी आपल्याला 4 व्हीलर अपघात वेळी 2 व्हीलर अपघात वेळी आपल्याला बाकी वाहनांना भी अपघात वेळी आणि त्या अपघातामध्ये त्या प्रभू लोकणारा लोक आहे त्या देवाकडे जाणारी प्रियांनो आणि ज्या आधी त्या मोडणारी त्या लोकांना पोहोचाय आणि म्हणून देववचनाने केली कारण आहे तो अद्भुत एक दीर्घ आहे। आणि 10वी गोष्ट आम्हाला त्या सावित्री पुरुषांना सावित्री तर या ठिकाणी योहाना 11 अध्याय आणि 25 आणि 26 वचन त्या काय म्हणतात या संसारा एक न्याय धार्मिकता आहे। ती धार्मिकता आम्हाला देखाडली सावित्री के प्रभू एक साक्षी दे त्या ठिकाणी मार्था आणि मरियमना त्या लाजरस होत आहे त्या लाजरस मध्ये त्या ठिकाणी प्रभू संस्कृती आहे। ईश्वरे तिला म्हटले येशू का के तो मोय गेलो पाहू आहे 4 दिवशी गेला आहे आणि बोलून केले काय मार्था त्याला म्हणाली तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थाना समयी पुन्हा उठे हे मला ठाऊक आहे। येशूने तिला म्हटले पुनरुत्थान व जीवन मीच आहे। पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे। जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी पुनरुत्थान आणि जीवन आणि आहे। जो माँ पे विश्वास करेल तो मोल जीव करेल। 4 दिलेला मुलगा एक लाजराचा विश्वास आहे। हे लाजर तू बाहेर ये त्या क्षणी लाजर त्या प्रमाणे बाहेर लोकांना त्यांनी मागे त्याला जर सन्मान दिला त्याच्या परमेश्वर आहे या ठिकाणी काही लोक आहेत त्या सामोर गेले आहेत आणि शिष्याने काय जगताना 40 दिन पर ते और दिवे यरूशलेम में आपल्याला 50 लोकांना शिष्य लोकांना देखना विश्वासी लोकांना देखना यरूशलेम लोकांना देखना तो गेलो आहे आणि गेलो आहे त्यांनी ज्या तेमान गेलो आहे आके आईन परत इंतजार करतात। परमेश्वर वचन साबित है परमेश्वर वचन सच्चाई साबित के है। यीशु जीव को हमारे साफ करके समझ करके प्रदान करके अपना बंधन की कोई रखते हैं आगे जीवन का
तर हे असं तिथे धन्यवाद त्याची